नमस्कार मैत्रिणींनो, कॅल्शियमयुक्त मखाणा खाण्याचे फायदे सर्वांना माहीतच आहेत. तर चला मग आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि अगदी इन्स्टंट होणारी मखाण्याची चटपटीत अशी रेसिपी. येथे मी 2 कप इतका मखाणा घेतलेला आहे. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून इतके तूप घातलेले आहे. तुपाऐवजी येथे तुम्ही बटरचा वापर केला तरी देखील चालेल. घेतलेला मखाणा त्यामध्ये घालूया. त्याचबरोबर लो फ्लेमवरती सर्व मखाणे रोस्ट करून घेऊया. अगदी 2 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित भाजले जातात. भाजले गेले की नाही हे ओळखायचे कसे, तर अशा प्रकारे जर मखाणा हाताने सहज फुटला तर आपले मखाणे भाजले गेलेले आहेत. तर चला मग पाहूया. आवाजावरून कल्पना आली असेल, आपले मखाणे येथे भाजले गेलेले आहेत. एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया. सेम कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून मिरची पावडर किंवा लाल तिखट, अगदी चिमूटभर हळद, त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून इतकी ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण आणखी एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत. त्यामुळे आपल्या मखाण्याची चव आणखी द्विगुणित होणार आहे. तर कुठला मसाला आहे हे पाहण्याकरता व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. घातलेले इन्ग्रेडियंट्स तुपामध्ये हलकेसे मिक्स केले की लगेच यामध्ये रोस्ट करून घेतलेला मखाणा घालायचा आहे. सर्व मखाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. या स्टेजला 1 पाउच मॅगी मसाला मॅजिक घालायचा आहे. यामुळे आपले मखाणे अगदी चवदार चटपटीत असे होतात. अशा प्रकारे येथे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत आणि त्या सर्व मसाल्यांचे कोटिंग मखाण्यांना व्यवस्थित व्हावे याकरता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. येथे आपली मखाण्याची चटपटीत अशी रेसिपी तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. पाहू शकता मखाणे अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे दिसत आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करा. चला तर मग मखाणे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला ही इन्स्टंट अशी मखाण्याची हेल्दी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.